देखील काही ठिकाणी गदारोळ झाला, त्या ठिकाणी तुम्ही आवाज उठवला, कारण की लोकशाहीचा तो म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकशाही आहे, पण त्या ठिकाणी तुम्ही आवाज उठवला. पण काय वाटतंय तुम्हाला आता? नाही, 2 तारखेला पंढरपूर नगरपालिकेचं मतदान होत असताना प्रभाग क्रमांक 6मध्ये उर्दू शाळेमध्ये तो जो घडलेला प्रकार होता, तर तिथं पुढच्या उमेदवाराच्या चिन्हाच्या समोर त्या ठिकाणी पेनने आणि मार्करनी खून करून बाहेर त्या ठिकाणी जे खून केलेले ते बटन दाबा म्हणून सांगितलं जात होतं. आम्ही उमेदवार म्हणून प्रणिता भालके आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आणि तिथल्या त्या बूथ एजंटनी आणि त्या प्रभागातल्या उमेदवारांनी सकाळी 9 वाजल्यापासून ऑब्जेक्शन घेतलं होतं, परंतु 2 तास त्या ठिकाणी त्यांच्या ऑब्जेक्शनवरती कोणतीही दखल तिथल्या केंद्र प्रमुखांनी अधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही. त्यानंतर उमेदवार स्वतः गेल्या, त्यानंतर आम्ही गेलो आणि ती बाब निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी कबूल देखील केली आणि त्यामध्ये तिथं त्यांच्या मान्य केल्यानंतर पुसल्यानंतर बदलण्यासाठी मान्य केल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि 12 तासानंतर त्या घडलेल्या घटनेच्याबद्दल आमच्यावरती FIR करून हम करे सो कायदा, सरकार आमचं आहे म्हणून त्या ठिकाणी काही लोक प्रशासनाला आणि अधिकाऱ्याला हाताशी धरून चुकीचं काम करत असतील तर ते होऊ द्यायचं नाही, हे त्यासाठी सांगितलं आहे. आणि मुळात निवडणुकीच्या इतिहासामध्ये असा कधीच प्रकार त्या ठिकाणी झाला नाही. मंगळवेढ्याच्या नगरपालिकेची निवडणूक अचानकपणे मतदानाच्या अगोदर 2 दिवस तुम्ही रद्द झाले किंवा पुढं ढकलले म्हणून सांगत असाल तर 4 दिवस त्यावेळी 26 ते 29 3 ते 4 दिवसाचा कालावधी आहे. मतदान 2 तारखेच्या ऐवजी 6-7 तारखेला होणं अपेक्षित होतं, पण तुम्ही प्रक्रियाच पुन्हा घ्यायची आणि 20 तारखेला मतदान त्या ठिकाणी ठेवणं म्हणजे जे आज तुम्ही त्यांच्या बोलण्यातनं वागण्यातनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घटना बदलण्याच्या भाषा करणारे नेते खऱ्या अर्थानं त्यांच्या वागणुकीतून त्यांच्या विचारातून घटना बदलण्याचं पायमल्ली करण्याचं काम काही लोक करत आहेत, परंतु कदापि आम्ही ते होऊ देणार नाही. लोकशाही टिकली पाहिजे, वाचली पाहिजे, यासाठी आज 2 तारखेचं पंढरपूरचं मतदान झाल्यानंतर मंगळवेढा नगरपालिकेचं आज त्या ठिकाणी काल 4 तारखेला कलेक्टरनी परत प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्या बाबतीत आज विजय संकल्प मेळावा म्हणून आम्ही आदरणीय ढोबळे सर असतील, आदरणीय रामभाऊ नाना, आदरणीय बाप्पा असतील, या आमच्या नगराध्यक्ष उमेदवार आदरणीय आबे असतील आणि सर्व नगरसेवकांना घेऊन त्या ठिकाणी हा संकल्प मेळावा आम्ही आयोजित केला आणि त्या मेळाव्यात मुळात ज्या लोकांनी हा प्रकार केला तेच लोक 2 दिवसापूर्वी मेळावा घेऊन वैयक्तिक टीका टिप्पणी, वैयक्तिक पातळीला टीका टिप्पणी, मुळात आम्ही पहिल्यापासून आव्हानांनी विनंती केली आहे की तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही निवडणूक मुद्द्यावर, पुढच्या विकासाच्या विजनवर, 5 वर्षाच्या कामावरती त्या ठिकाणी लढवती आहे आणि तीच मुद्दे घेऊन जात असताना जे आज परवा दिवशी आमच्यावरती टीका करत होते ते लोकप्रतिनिधी आहेत, बाहेरून पंढरपूरनं आलेले लोकसुद्धा लोकप्रतिनिधी आहेत. एकीकडं केंद्रात राज्यात आमचं सरकार आहे, नगरपालिकेत द्या म्हणून तुम्ही सांगताय, मग केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना या नगरपालिकेला निधी किती दिला, किती खर्च केला, हे आकड्यानुशी आणि कामानिशी सांगायला पाहिजे होतं. निधीच्या गप्पा मारत असताना प्राथमिक मूलभूत गरजाला जर आम्हाला झगडावं लागत असेल, भांडावं लागत असेल तर हा दुजाभाव त्यांच्या बोलण्यातनं वागण्यातनं त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि ही जी आमची उद्याची 20 तारखेची लढाई आहे, ही लढाईच त्या ठिकाणी विकासाच्या विजनसाठी आणि 5 वर्षाच्या पुढच्या कामासाठी. आज एकीकडं पंढरपुरात बोललं गेलं की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करू, मंगळवेढ्यात आम्ही कोट्यवधी रुपयेचा निधी आणला जातो, आणू म्हणून सांगतायत. मग तुम्ही ह्या गप्पा मारत असताना आम्हाला दोन्हीकडं पण मूलभूत गरजांना, मूलभूत अडचणीला जर झगडावं लागत असेल तर यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. आणि उद्याच्या 20 तारखेला तमाम मंगळवेढ्यातला मायबाप जनता ही रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं ठामपणे उभं राहतील, हा मनामध्ये ठाम विश्वास आहे. पालकमंत्री सातत्यानं म्हणतात की जर तुम्ही निवडून आला तर तुम्हाला निधी कुठून मागणार, तर याच्यावर तुमचं काय म्हणणं? निधी कुठून मागणार हे पालकमंत्र्यांनी बोलणं म्हणजे त्या ठिकाणी हेच आम्ही सांगतोय की कायदा किंवा ज्या भागात म्हणजे तुम्ही निवडून गेल्यानंतर ज्या पवित्र भवनामध्ये शपथपूर्वक नमूद करता की प्रत्येक नागरिक हा माझा आहे म्हणून संबोधतो. आदरणीय ढोबळे सर इथं आहेत, या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांनी देखील भूषवलं आहे, पण त्यांच्या काळात कधी निधीच्या बाबतीत दुजाभाव, अडवणूक, पिळवणूक कधी झालेल्याची एक उदाहरण देता येईल का? आणि म्हणून यांची जर भूमिका ही असेल तर या भूमिकेला लोकशाही पद्धतीनं लोकच उत्तर देतील.
आणि राहिली गोष्ट निधीचा, तर आम्हाला आमच्या स्वर्गीय नेत्यांनी आदरणीय भारतनानी असतील किंवा पालकमंत्री म्हणून ढोबळे सरांनी राज्याचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलेलं आहे. या नेतेमंडळींनी इथं अहोरात्रपणे अनेक वर्ष आपल्या कामातून दाखवून दिलेलं आहे. निधी कसा खेचून आणायचं, काय करायचं तेवढं आम्हाला चांगलं कळतं आहे. उद्या विकासाच्या बाबतीत आम्ही तो निधी आणण्यासाठी सक्षम आहे. आता तुम्ही म्हणला की तुम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा मंगळवेढीचं विजन काय असेल? तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं मंगळवेढचं विजन पिण्याचं स्वच्छ पाणी. कारण मंगळवेढा शहर एक कप बशीसारख्या आकाराचा आहे. चारी गोलाकार त्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर हा उंचावरती आहे आणि शहर आपलं खाली आहे. त्यामुळे इथल्या ड्रेनेजच्या पाण्याच्या बाबतीत, गटारीच्या बाबतीतलं नियोजन, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतलं नियोजन, घरपट्टी, पाणीपट्टी, वाढीव क्षेत्र झाले त्या बाबतीतलं नियोजन, या बाबतीतलं नियोजन असेल आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी, कारण या अगोदर इथल्या शहरातल्या चंगूमंगूनी नगरपालिकेत गेले 15 वर्ष फक्त ठेकेदारी, टक्केवारी आणि ठराविक लोकांनाच हाताशी धरून लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून केलं. पण आमचं आपल्या माध्यमातून नागरिकांना आव्हान आहे, चंगूमंगू एकदा बाजूला सारा, बघा मग मंगळवेढा नगरपालिकेचा कामाचा त्या ठिकाणी कामकाज असेल, इथली कामं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अभिनच्या माध्यमातून सर्व नगरसेवक कशा पद्धतीनं पार पाडतील. तुम्ही मग म्हटल्याबरोबर लोकशाही म्हटलं जाते, कारण की चिन्ह वाटपाच्या टायमाला देखील तिथं विलंबित करण्यात आलं आणि नंतर आता केसेस पण त्यांच्यावर झाले की त्या ठिकाणी तुम्ही आवाज उठला म्हणून. मग लोकशाहीला कुठंतर लोक मानून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मंगळवेढा आणि पंढरपूर याच्या जी उमेदवार आहेत त्याच्या पाठीमागे उभं राहतील काय? नक्कीच उभा राहतील. चिन्हाच्या बाबतीत देखील आमच्यावरती जी गोष्ट घडली, 25 तारखेलाच आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पंढरपूरला आणि मंगळवेढ्यात दोन्ही त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला की आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही राष्ट्रीयकृत पक्षांच्या नंतर तितकाच दर्जा असणारी आघाडी आहे, महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड आहे आणि त्या बाबतीत आमच्या आघाडीनं AB फॉर्म देखील तुम्हीच या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीच दाखल करून घेतलेला आहे. त्यामुळं आम्हाला सरसकट समान चिन्ह मिळावं ही मागणी करत असताना फक्त मी सांगितलेलं ना, सरकार आमचं आहे आणि आम्ही कसंही करू शकतो म्हणून रोज वेगवेगळे GR. आज चिन्हाच्या बाबतीत 8 तारखेला तुम्ही अधिसूचना वेगळी करताय, 21 तारखेला शुद्धीपत्राच्या नावाखाली चिन्ह, त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं कपबशी चिन्ह 8 तारखेला वेगळं आहे आणि 21 तारखेला वेगळं आहे. त्याचबरोबर तुम्ही रोज जर वेगवेगळे GR काढून आम्ही म्हणेल तेच करणार असाल तर लोक सुज्ञ आहेत. आज पंढरपुरात देखील मतदानापर्यंत लोकांनी दाखवून दिलं की तुमच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला आम्ही स्वाभिमानानं लढू